तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या महिलांची गैरसोय झाल्याची बाब समोर आली आहे। तर याबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर जागरूकता पसरवल्याने एका रुग्णास तुम्हाला इथे उपचार करायचे तर करा अन्यथा येथून जा असे बेजबाबदार विधान कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलताना केले असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला। दरम्यान ही बाब शेतकरी संघटनेला समजताच त्यांनी रुग्णालयात भेट दिली। रुग्णालयात अस्वच्छता, सुविधांचा अभाव, कुठे पंखा नाही, कुठे घाण कचरा यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत असून आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली नवीन इमारत देखील धुळकात पडली आहे। ज्यामुळे या भागातील जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे असे विधान शेतकरी संघटनेचे गणेश तांबे यांनी रुग्णालयास भेट दिल्यानंतर केले। यासोबतच या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी या घटनेचा जाबही विचारला। आज गाढे पिंपळगाव आरोग्य केंद्र जिथून 35 गावाला आरोग्य सेवा पुरवल्या जातात अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। याचं कारण म्हणजे आपल्या नागमठाणचे पशुसेवक सन्माननीय डॉक्टर बावले यांच्या घरचे कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनसाठी इथं काल ॲडमिट करण्यात आलेली होती। तर डॉक्टर साहेब इथं आल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या सुविधा पाहिल्या, काल रात्रभर इन्व्हर्टर नाही, साधं लाईट नाही, मोबाईलच्या टॉर्चवर इथं 11 पेशंट होते। त्याचबरोबर या ठिकाणी जे इन्चार्ज बर्वे सर, डॉक्टर बर्वे आणि सिद्दीके मॅडम हे दोघं पण रात्रभर उपस्थित नव्हते। ह्या इथले जे अस्वच्छतेचे फोटो असेल किंवा इथं पाण्याचे फिल्टर पाणी नाही आहे, या त्यावेळेस डॉक्टरांनी एक जागरूकता म्हणून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर सन्माननीय डॉक्टर यांच्या पेशंटला या इथल्या कर्मचाऱ्यांनी आररेवीची भाषा केली। त्यांचं म्हणणं होतं, तुम्हाला जर करायचं नसलं तर करू नका, तुम्हाला थांबायचं तर थांबा, नाही तर थांबू नका। जसं हे स्वतःची बापाची प्रॉपर्टी असल्यासारख्या सुविधा देतात, परंतु त्यांना आज इथं आम्ही समजून सांगायला आलेलो आहे, अशी कुठलीही आरेरावी करायची गरज नाही। कोणी काय कोणाच्या घरच्या बापाच्या पैशातून या सुविधा देत नाही। सर्वसामान्य माणसं हा टॅक्स रूपी संकलन होतं, त्याच्यातून ही सुविधा देण्याच्या जबाबदारी आहे। आणि दुसरी गोष्ट, रात्रंदिवस हे केंद्र आहे, 35 गावामध्ये कुठेही इमर्जन्सी येऊ शकते, परंतु इथं इन्चार्ज डॉक्टरच उपस्थित राहत नाही रात्रीच्याला। तर ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे। बर्वे साहेबांसंग बोलल्यानंतर बर्वे साहेबांनी सांगितलं, इथं आम्हाला राहायला व्यवस्था नाही, तर तुम्ही जिल्हा परिषदेला कळवलं का? नाही, तर तोंडी कळवलं म्हणतात। दुसरी गोष्ट, ज्या ज्या सुविधा इथे एवढी मोठी इमारत, नवीन इमारत बांधून पडलेली आहे, तिचं का उपयोग करत नाही, तर तिचं काम अर्धवट आहे। तर मग जिल्हा परिषदचे जे सदस्य आहे, तर त्यांनी आता सध्याला ते अध्यक्ष आहे, यापूर्वी ते सभापती होते। जर 2दा सभापती राहिले, आता जिल्हा परिषद अध्यक्ष, 25 वर्ष जिल्हा परिषद, त्या ठिकाणी जर असं काही असेल तर निश्चितच दिव्याखाली अंधार आहे। या गोष्टीकडं सन्माननीय अध्यक्षांनी लक्ष द्यावं। ज्याच्यापेक्षा लासूर स्टेशनच्या आरोग्य केंद्राला भेट देऊन रील बनवण्यापेक्षा किंवा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष म्हणून एखादं सशक्त भारत 2047 सांगण्यापेक्षा इथं आपल्या स्वतःच्या मतदारसंघात ज्या मायबाप जनतेने आपल्याला मतदान करून निवडून दिलं, त्यांना रात्रभर जर अंधारात राहावं लागत असेल, मच्छर खात असेल, तर निश्चित अध्यक्षाच्या मतदारसंघाला शोभणारी ही गोष्ट नाही आहे। अध्यक्षांनी आपल्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित ड्युट्या करायला सांगावा, कर्मचाऱ्यांसंग व्यवस्थित वागणूक द्यायची सांगावा। आणि जर समजा या प्रशासनात सुधार झाला नाही, तर शेतकरी संघटना वैजापूर त्यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेत सांगायला तयार आहे। मी पुनश्च एकदा ही जागरूकता आणल्याबद्दल डॉक्टर बावले यांचे आभार मानतो। आणि शेतकरी संघटना वैजापूर डॉक्टर बावलेसारखे तरुण ज्या ज्या वेळेस पुढे येतील त्यांच्या ठामपणाने पाठीमागे उभं राहील, एवढंच सांगतो।